बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. काय बरोबर ना? या सुंदर विचारांसोबत तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. नमो बुद्धाय. जय भीम. जय शिवराय. सकाळचा नाश्ता, मुलांचा डबा, मुलांचं आवरून दिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी घर स्वच्छ केलं. आणि सकाळची वेळ म्हणली की कामं काही कमी नसतात. घर झाडून झाल्यानंतर भांड्यांचा भला मोठा ढीग माझी जणू काही वाटच पाहत होता. मग काय खूप मोठं मन केलं आणि बसले भांडे घासायला. एक एक भांडं घासत असताना लहानपणी एक गाणं ऐकलं होतं. जब हम जवा होगे जाने कहाँ होगे. त्या गाण्याचा अर्थ आता मला समजला. नवऱ्याच्या घरी होगे आणि किचनमध्ये भांडे घासत रहेंगे होगे. हो की नाही? आपला जन्मच याच्यासाठी झालेला आहे. मग घासले भांडे. भांडे घासून झाल्यावर पहा ना, भांडे कसे गुणीबाळावानी दिसतात ना. तर तुम्ही म्हणता घासले बाईने भांडे आणि झाली निवांत. तर तसं नाही, अजून पुढची लढाई बाकी आहे. चला तर मग पाहू कोणती. आता हे दृश्य पाहिल्यानंतर खरं खरं सांगा, झाली की नाही तुम्हाला पण बालपणाची आठवण? वाटतं की नाही पुन्हा एकदा लहान व्हावं? ढगांनाही दुःख आजकाल, तो पाऊस का भिजत नाही. पडली अंगावर जबाबदारी म्हणून खेळतानाही दिसत नाही. होडी उरली चित्रापुरतीच, खड्ड्यात कुठे फिरत नाही. खुणावते बालपण पुन्हा, आठवण सरता सरत नाही, आठवण सरता सरत नाही. आयुष्याचा खरा आनंद तर खरंच ह्या वयातच असतो. ना कुठलं टेन्शन, ना जबाबदारी, ना कसला लोड. फक्त पोटभर जेवायचं आणि आरामच आराम करायचा. त्यानंतर मी पहिल्यांदा चपात्यांसाठी पीठ मळून घेतलं. पीठ मळून झाल्यानंतर आज मला बनवायची होती फ्लावरची भाजी. त्यामुळे टोप घेतलं, तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी त्यात टाकली. त्यानंतर कढीपत्ता, बारीक चिरून ठेवलेला कांदा तेलामध्ये चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि टोमॅटो टाकून घेतला. थोडंसं परतून झाल्यानंतर हळद आणि स्वच्छ धुवून घेतलेली फ्लावर टाकली. त्यानंतर हे सर्व मिक्स केलं. आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. हे सर्व चांगले एकत्र मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून फक्त वाफेवर शिजून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवलेलं आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटानंतर पाहू शकता याला थोडंसं पाणीही सुटलेलं आहे. परत एकदा झाकण ठेवून 2 मिनटं वाफेवर शिजून घेतल्यानंतर भात तयार झालेले आहे. मस्तपैकी छान छान फ्लावरची भाजी. आता यानंतर मी पालकची सुक्की भाजी बनवणार आहे. सुक्की भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मी टोमॅटो आणि शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे. चांगलं परतून घेतल्यानंतर मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली पालक यामध्ये टाकणार आहे. हे सगळं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या भाजीवर थोडा वेळ झाकण ठेवून ही भाजी शिजून घ्यायची आहे. ह्या भाजीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. भाजी तयार होत आहे तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर पटापट चपात्या करून घेतल्या. तर अशा प्रकारे तयार आहे पालकची सुक्की भाजी, फ्लावरची भाजी आणि चपाती. तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता यानंतर मी थोडंसं जेवण करून घेतलं. त्यात तुम्ही पण जेवण करायला. त्यानंतर विश्वदीपला पप्पांच्या हवाली करून अभ्यासाला बसवलं. आणि कोण काय काम करतं याच्याशी आमचा काहीही संबंध नसतो. आमच्या मयंकला फक्त खेळणं महत्त्वाचं आहे आणि तो त्यांचं काम पूर्णपणे जबाबदारीने पार पाडत आहे. त्यानंतर नळाला पाणी सुटलेलं होतं, त्यामुळे सर्व पाणी भरून घेतलं. तर असा होता आमचा दिवस.
जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.